काय झालंय आपला तरीदार व मसालेदार गावठी कोंबडा चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण संडे स्पेशल बनवूया गावठी कोंबडा. गावठी कोंबडा बनवण्यासाठी इकडे मी बघा 3 पाव गावठी कोंबड्याचं मटण घेतलेलं आहे. म्हणजे मोठा कोंबडाच घेतला होता, ते कापल्यानंतर 3 पाव ते 800 ग्राम मटण पडलेलं आहे. तर आता आपण मॅरिनेट करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण घालूया अंदाजे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. 1 चमचा आपण मीठ घालणार आहोत. आता घालूया 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी धणा आणि जिरा पावडर घालत आहे. आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत आणि हे 4 तासासाठी मी ठेवून देणार आहे. मी संध्याकाळी बनवणार आहे, तर 4 तास आपलं हे छान मुरलं जाईल. चिकन मॅरिनेट करून 4 तास झालेले आहेत. आता आपण शिजायला टाकणार आहोत. 1 टोमॅटो घातलेला आहे मी. अर्धा कांदा घातलाय कापून, बारीक चिरून घ्यायचा. आता आपण शिजवण्याच्या अगोदर मसाले घालूयात. अख्खे खडे मसाले असतात ना, ते मी थोडीशी जायपत्री घातली आहे. दालचिनीचे तुकडे आहेत, चक्रफूल आहे आणि 6 लवंग आहेत. इकडे 9 ते 10 मी काळी मिरी आहे कुटून घेतलेली, आपण ती घालूया आणि आता आपण शिजायला ठेवणार आहोत. चांगलं मऊ शिजण्यासाठी आपण एक अंदाजे चमचाभर तेल घालूया. तेल घालून आपण मिक्स करूया आणि शिजून झालं की आपण फक्त फोडणी मारणार आहोत. आता आपण हा गावठी कोंबडा एक 30 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत मंद आचेवरती, कारण गावठी कोंबडा शिजायला थोडा वेळ लागतो. तर आपण 30 मिनिटं शिजवून घेऊया. आपला कोंबडा 30 मिनिटं शिजून तयार झालेला आहे. आता आपण फोडणी मारूया. फोडणीसाठी मी कढईत तेल घातलेलं आहे. आता आपण कांदा आणि ठेचलेलं लसूण घालूया आणि गुलाबी कलरवरती तळून घेऊया. 2 चमचा मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला किती तेलकट आवडतं त्याच्यावरती आहे. तेल प्रमाणातच वापरत चला, म्हणजे आपल्या शरीरात फॅट तयार होणार नाही. तर मी तेलाचा वापर अगदी मध्यम करत असते. कांदा तळून झाला आहे. अर्धा चमचा हळद घालूया. हा माझा घरातच बनवलेला घाटी मसाला, तुम्हाला जेवढा आवडतो किंवा तुमच्याकडे जो आहे तो घालू शकता. हा घाटी मसाला ना वर्षभराचा बनवून ठेवलेला असतो, त्यामुळे प्रत्येक भाजीत, उसळीत किंवा नॉनव्हेजमध्ये हा मसाला जातोच. आत्ता घालूया कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे. सगळं कांदा खोबरं वगैरे खरपूस भाजून घेतलेलं असतं आणि ते वाटण मी तयार करून फ्रीजला ठेवते, त्यामुळं मी वेगळं वाटण दाखवलेलं नाही. कांदा खोबऱ्याचं वाटण मी खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि घमघमाट सुटला आहे. वास सुटेपर्यंत परतायचं. आता आपण घालणार आहोत शिजवलेला कोंबडा. छान शिजवून घेतलेला आहे, मऊ शिजलेला आहे आणि आता आपण छान परतून घेणार आहोत. आता मी चिकनचं पाणी होतं ना तेही घातलेलं आहे, आपण जे शिजवून घेतलं होतं ना ते. या मसाले, गरम मसाला आहे माझ्याकडं. हे बघा, खानदेशी मटण मसाला, खास तरीवाला, खूप टेस्टी आहे. तुम्हाला जर मिळाला कुठं तर घेऊन या आणि हा वापरा. आणि थोडंसं आपण एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे तो पण घालूया, त्यामुळे छान चव येते. आत्ता घालूया छोटा चमचा संडे स्पेशल गरम मसाला. ही गरम मसाले, अख्खे मसाले असतात ना त्याची पूड आहे. शिजवतानाही आपण अख्खे मसाले घातले होते, तर जास्तीचे मसाले घालू नका, उष्ण असतात. चवीपुरतं मीठ घालूया. पहिल्यांदा शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे चाखून घालून बघूनच मीठ घाला. आता हे बघा, आपल्या चिकनला म्हणजे कोंबड्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि बघा रस्सा कसा लाल भडक तयार झालेला आहे. कमी तिखट आहे, कलरमुळे तसा दिसतो आणि मसालेदार झालेला आहे. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स.